नमस्कार, मैं आपके साथ अंजना और आप देख रहे हैं संगठन भारत न्यूज। आइए शुरुआत करते हैं आज की खास खबर से। ठाणे में किया 1 करोड़ 30 लाख के जेवरों की चोरी, आरोपी माउंट आबू से हुआ गिरफ्तार। मुंबई से सटे ठाणे शहर में एक ज्वेलरी दुकान में लगभग 1 करोड़ 30 लाख के आभूषण चोरी हो गए। युवराज सिंह के ज्वेलरी दुकान में इस चोरी की घटना को वहां काम करने वाले नौकर विशाल सिंह राजपूत ने अंजाम दिया था। बताया जाता है कि नौकर विशाल मालिक युवराज का काफ़ी विश्वास पात्र था और वह दुकान से लेकर कारखाने तक में रखे जेवरों के बारे में जानकारी रखता था। इसी का फ़ायदा उठाकर चोरी की घटना को अंजाम देने के बाद शातिर दिमाग विशाल ने पुलिस को चकमा देने के लिए अपना मोबाइल फ़ोन एक ट्रक के अंदर छुपा दिया था, ताकि ट्रक जिन जिन इलाकों में जाए पुलिस उसी ट्रक के पीछे घूमती रहे। इतना सब करने के बावजूद ठाणे की नौपाड़ा पुलिस को खास सूत्रों की जानकारी मिली कि रुई विशाल अपने एक साथी के साथ माउंट आबू में छुपा बैठा है और चोरी के जेवरातों को बेचने की कोशिश में लगा है। उसी आधार पर पुलिस ने विशाल को वहां से गिरफ्तार कर उसके पास से 1 करोड़ 26 लाख के जेवर बरामद करने में सफल रही है। आरोपी को कोर्ट में पेश किया गया, जहां उसे 12 तारीख तक पुलिस रिमांड में भेजा गया है। महाराष्ट्र के ठाणे जिले से अर्जुन गुप्ता की खास रिपोर्ट। पोलीस स्टेशन येथे विरासत ज्वेलर्सचे जे मालक आहेत यशवंत पूनमिया यांनी फिर्याद दिली की त्यांच्या दुकानामध्ये काम करणारा विशाल सिंह राजपूत जो ऑफिस बॉय म्हणून आणि सेल्समॅन म्हणून काम करत होता, त्याने त्यांचा विश्वासघात करून 1 कोटी 30 लाख रुपये किमतीचे जवळपास 1807 ग्रॅम वजनाच्या दागिन्यांची चोरी केलेली आहे। त्यावरून आम्ही नौपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 641/2024 अन्वये गुन्हा दाखल केला होता। तर या गुन्ह्याचा तपास जो आहे तो नौपाडा पोलीस स्टेशन येथील सपोनी भांगे हे करत होते। तसेच या गुन्ह्याचा तपास कामी सपोनी भांगे यांना वेळोवेळी माननीय अपर पोलीस आयुक्त विनय देशमुख साहेब, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्री सुभाष बुरसे सर, तसेच मी स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन या सर्वांनी मार्गदर्शन केले होते। तर या आरोपीबाबत आम्ही अधिक माहिती काढली असता आमचं लक्षात आलं की एलटी मार्ग पोलीस स्टेशन मुंबई या ठिकाणी आरोपीवरती पूर्वीचा गुन्हा दाखल आहे, तो म्हणजे गुन्हा रजिस्टर क्रमांक 268/2016 कलम 381 IPC अन्वये या आरोपीवरती गुन्हा दाखल आहे। तसेच या आरोपीची अधिक माहिती काढली असता त्याचे मूळ गाव जे आहे हे आम्हाला मिळून आलं। तसेच त्याचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबरची माहिती काढली असता त्याचा जो मोबाईल नंबर आहे हा सांगली येथील एक माथाडी कामगाराच्या नावावर रजिस्टर असल्याचे दिसून आले। त्यामुळे त्याच्या मोबाईलवरून अतिरिक्त माहिती आम्हाला मिळू शकली नाही, परंतु आम्ही या आरोपीचा शोध घेण्यासाठी जवळपास 100हून अधिक सीसीटीव्ही फुटेज यात तपासले आणि आमच्या असं लक्षात आले की तो ठाणे शहर ते वसई रोड या ठिकाणी त्याने जवळपास 8 ते 10 रिक्षा बदलून त्यांनी प्रवास केलेला आहे। आणि विशेष म्हणजे या आरोपीने एक हिंदी सिनेमातील जी मोडस आहे ती वापरली आहे। त्यांनी जो स्वतःकडचा मोबाईल आहे तो चालू ठेवला आणि तो एका ट्रकमध्ये ठेवून दिला, जेणेकरून पोलीस त्या मोबाईलच्या लोकेशननुसार त्याचा ट्रेस घेतील। नंतर आमच्या असं लक्षात आलं की आरोपी हा वेगवेगळ्या राज्यामध्ये प्रवास करत आहे। त्याने महाराष्ट्रात तसेच गुजरात आणि राजस्थान या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केलेला आहे। तर आरोपी जो आहे तो माउंट आबू येथे असल्याची आम्हाला माहिती मिळाली। तर तो माउंट आबू येथे दिवसभर जंगलामध्ये वेषांतर करून लपून राहायचा आणि रात्रीचा तो बसमधून प्रवास करायचा, जेणेकरून त्याला झोप मिळावी म्हणून तो बसमध्ये झोपून राहायचा, रात्रीभर प्रवास करायचा आणि दिवसभर जंगलामध्ये फिरत असायचा। मग सपोनी भांगे जे आहेत तपास अधिकारी यांना 2 तारखेला अशी माहिती मिळाली की तो माउंट आबू येथे आहे। तर आमची एक टीम माउंट आबू पर्वत येथे रवाना झाली। तर माउंट आबू हे पर्यटन स्थळ असल्याने तिथे बरेच पर्यटकांची गर्दी आहे। तर आम्ही सार्वजनिक ठिकाणे, लॉजेस, वाहनतळ, बस डेपो, धर्मशाळा असे सलग 4 दिवस आम्ही तिथे रेकी केली आणि 4 दिवस रेकी केल्यानंतर आम्हाला अशी माहिती मिळाली की तो उदयपूर येथून तो येणार आहे। तर त्या दिवशी आम्ही आमच्या जी टीम आहे सपोनी भांगे टीम यांनी जंगलामध्ये वेषांतर करून त्या आरोपीचा शोध घेतला आणि आरोपीचा पाठलाग करून त्यांनी तिथे पकडलेला आहे। तर सदर आरोपीला आम्ही 7 जून 2024 रोजी अटक केलेली आहे आणि त्याला न्यायालयाने 12/6/2024 पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे। तर तपासादरम्यान जवळपास 1745 ग्राम सोन्याचे दागिने हस्तगत केले, त्याची किंमत जवळपास 1 कोटी 26 लाख रुपये आहे। तर सदर कामगिरीसाठी माननीय पोलीस आयुक्त श्री आशिष धुमरे सर, माननीय सहपोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण सर, माननीय अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रदेश विभाग श्री विनायक देशमुख, माननीय सुभाष बुरसे सर परिमंडळ 1,
यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आहे. तसेच मी आमच्या नौकडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, आमचे पोनी गुन्हे शरद कुंभार, पोनी सुनील तांबे, तसेच तपासी अधिकारी श्री भांगे पोनी, तसेच इतर डिटेक्शन टीम यांचे अभिनंदन करते की त्यांनी एवढी चांगली कामगिरी केली आहे आणि अत्यंत त्यांनी तांत्रिक पद्धतीने आणि कष्टाने सदरचा तपास करून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडनं मुद्देमाल देखील हस्तगत केलेला आहे. खबरों में अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात कुछ ऐसी खास खबरों के साथ. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए संगठन भारत न्यूज. अगर आपको हमारी वीडियो पसंद आई हो तो लाइक, कमेंट व शेयर करें और ऐसी ही खबरों से जुड़े रहने के लिए आप हमारे YouTube चैनल संगठन भारत को सब्सक्राइब कर बेल आइकन को प्रेस करें. छोटी छोटी वीडियो और खबरें व्हाट्सएप और ईमेल पर भेज सकते हैं.